नमस्कार मित्रांनो, मी अशोक कबनूरकर बोलतोय। एक बोधकथा तुम्हाला सांगणार आहे। एका गावात एक श्रीमंत माणूस होता। 100 एकर जमीन होती, 2 ट्रॅक्टर होते, कार होते, 2 मजली इमारत होती, 2 संस्था होत्या, हॉस्टेल होते। खूप श्रीमंत माणूस, 10-20 नोकर चाकर होते। पण एक त्यांच्या कुटुंबामध्ये अडचण होती। 2 मुलं होते, 2 सुना होत्या। त्या सगळ्यांनाच कोणती ना कोणती बिमारी होती। कुणाला शुगर होता, तर कुणाला BP होती, तर कुणाला पोटाचा त्रास, कुणाला डोक्याचा त्रास, कुणाला आलसर। लेकरा बाळासहित ते गांजून गेले होते। दर महिन्याला 1 लाख 2 लाख रुपये त्यांचा दवाखान्याचा खर्च व्हायचा। पण त्यांच्या हाताखाली जे नौकर होते, 10-20 लोक, काही शेतात होते, काही घरी होते, ते खाऊन मजबूत होते आणि चांगले होते। ते श्रीमंत व्यक्ती म्हणायचा, मी बरोबर नाही, आमची तब्येत बरोबर नाही, पण माझ्या हाताखाली जेवढे काही 10-20 नौकर आहेत ते सुदृढ आहेत, मजबूत आहेत, काय करावं माझ्या श्रीमंतीला, तो म्हणत होता। बोलण्याचा तात्पर्य म्हणजे पैशापेक्षा शरीर संपत्ती फार महत्त्वाची आहे, लाख मोलाची आहे। म्हणून आपण अगोदर शरीर संपत्तीला महत्त्व दिलं पाहिजे, शरीर मजबूत बनवलं पाहिजे, नंतर मग पैशाच्या मागे लागलं पाहिजे। धन्यवाद।